दाखल झालाय सध्या मैदानामध्ये, जो आपण पाहिलं तर खेळतोय सुनील देसाई साहेब आणि गणेश देसाई साहेब यांच्या मालकीचा संघ रॉयल किंग्स सध्या मात्र मैदानामध्ये दाखल झालाय। या दोन्ही बॅटर लगेच मैदानामध्ये, मॅचला लगेच सुरुवात करायची प्लीज। नाणेफेक जिंकली टीम रॉयल किंग्स, गोलंदाजीचा घेतलाय निर्णय आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले टीम जीचा टायगर या संघाला। ही मॅच कशी पाहायला मिळेल हे पाहायचंय। ही मोठी लढत आहे, ग्रँड फिनाले आहे आणि ग्रँड फिनाले मध्ये कोण कोणावर भारी होईल हे पाहायचंय। ज्या प्रकारे आज हे प्रत्येकाने स्वप्न पाहिलं होतं, आघाडीचे फलंदाज गणेश सुरेश शिंदे आणि त्यांच्या साथीला ऋषी पाटील। हिंदवी स्वराज्याची चौथी राजधानी सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यामध्ये 11 तालुके आणि 11 तालुक्यांपैकी एक सर्वाधिक गावं असलेला हा पाटण तालुक्याची स्पर्धा आपण पाहतोय। 5वं पर्व, तिसऱ्या रजनीचा खेळ आपण पाहताय आणि ही ग्रँड फिनाले महाअंतिम लढत तुमच्या भेटीला आली आहे। एका बाजूला टीम जिजा टायगर आणि दुसऱ्या बाजूला टीम रॉयल किंग्स। कोण कोणावर होईल भारी, कारण दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये मातबर संघ म्हणून खेळलेत। प्रत्येकाने एक स्वप्न पाहिलं होतं, आता मात्र कोणाचं स्वप्न पूर्ण होईल आणि कोणाचं स्वप्न अधुरं राहील हे पाहायचंय। पहिल्या दिवशी जसा पहिला चेंडू पडला त्यानंतर मात्र प्रत्येकाने या करंडकाकडे लक्ष वेधून घेतलं होतं आणि छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेला हा करंडक कोणता संघ मालकाच्या घरी जाईल, पहिल्या क्रमांकाचा कोण होईल मानकरी, हे मात्र आता आतुरता असेल। चर्चा ही नेहमी पहिल्या क्रमांकाची होते आणि मात्र आता महाअंतिम सोहळ्याला होते सुरुवात। शेषाच्या हाती धरतीच्या गती, ज्ञानेश्वरांनी चालवल्या निर्जीव भिंती, अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी, धन्य धन्य ती सनातन हिंदू धर्म संस्कृती। महाअंतिम सोहळ्याला होते सुरुवात। पहिला चेंडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना प्रणव निकम यांचा पहिला चेंडू स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न, गणेश शिंदे अगदी शरीराचं संतुलन मात्र ढासळलं जाते। अजित देसाई साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक प्रणव निकम यांच्यासाठी, परंतु समोर जो खेळाडू आहे तो मिस्टर पीटीपीएल, मिस्टर पीटीआरबीपीएल व्यावसायिक क्रिकेट सातत्याने खेळत आलेत मंगलमूर्ती मराठवाडीचे खेळाडू आणि दुसऱ्या बाजूला टीम प्रणव निकम मॅन फ्रॉम बाचोली। आक्रमण आता मात्र सातत्याने पाहायला मिळतील, प्रत्येक चेंडूवर मोठा प्रहार केला जाईल। फुललेनचा चेंडू स्ट्रोक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू अगदी गोलशंकी क्षेत्रामध्ये मार्गस्थ होतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट पुरस्कृत केलेले आहे अंकुश बाबा कदम साहेब यांच्या कटआउटला हा धन्यवाद करणारा चेंडू। एक धाव मात्र प्राप्त केली जाते। धावांचा श्री गणेश झालाय या अंतिम लढतीमध्ये। प्रत्येक ग्रामीण क्रिकेटरचं स्वप्न असतं की आम्हाला दिवस रात्र स्पर्धा खेळायची आहे आणि विद्युत प्रकाश होतातील हे 5वं पर्व आपल्या भेटीला आलं आणि त्याची ही अंतिम लढत आपण पाहताय। गणेश शिंदे, ऋषी पाटील एक दोन्ही आघाडीचे फलंदाज कशा प्रकारे खेळ करतील आणि किती धावसंख्या धावफलकावर लावली जाईल हे पाहायचंय। स्ट्रोक स्वीपचा प्रयत्न अगदी बुंद्यामध्ये टाकलाय। गणेश शिंदे यांना तुम्ही 3 चेंडू शांत ठेवलेत म्हणजे प्रणव निकम यांच्या नावाची चर्चा होईल। काय गोलंदाजी करत असताना पहिले 3ही चेंडू अगदी फुल लेनचे। हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय ओम साई एमटीसीच्या माध्यमातून। हा पहा रिप्ले तुमच्या समोर अगदी बुंद्यात टाकला, परफेक्ट अगदी मिडल अँड ऑफ स्टंप वरचा चेंडू। प्रणव निकम आज तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे। चर्चा ही नेहमी विजेत्याची होईल, पहिल्या क्रमांकाचा कोण होईल मानकरी। पीटीपीएलचा 5वं पर्व, 4था चेंडू, शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू हुक केलाय, गोलशंकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल। अवघी एक धाव प्राप्त होत असताना ज्या दिशेला ज्यांनी या पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला पुरस्कृत केलेलं आहे आदरणीय श्री कोयना सुपुत्र शशीभाऊ जाधव साहेब यांचा कटआउट आणि त्या दिशेला देखील चेंडू मार्गस्थ झालाय, त्यांचा देखील या चेंडूने आभार व्यक्त केले। आपलं बहुमूल्य योगदान राहिलंय। 4 चेंडू अखेर 2 धावा धावफलकावर। डीपला स्क्वेअर लेग आहे, डीप डाऊन द लेग साइड इथे मात्र चेंडू सोडून दिलाय। चांगला निर्णय मी म्हणेन फलंदाज गणेश शिंदे यांचा। वाईट बॉल, लॉंग ऑफ तैनात केलाय गणेश शिंदे यांच्यासाठी आणि डीपला मिड विकेट तैनात केलाय। निर्धारित पॉवर प्लेचं पहिलं षटक गोलंदाज प्रणव निकम। दबाव निश्चितच असेल, कारण ज्या वेळेला तुमच्या समोर गणेश शिंदे सारखा एक घातक फलंदाज असतो जो विध्वंस खेळासाठी जाणला जातो, परंतु तुम्ही समोर कोण आहे न पाहता तुमचे सर्वोत्तम तुम्हाला द्यायचे आहेत। शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू ऑन साइडला वळवलाय, बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे तैनात, धाव मात्र प्राप्त होणार नाहीये।
तुषार शेवाळे चेंडू फील्ड केला जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर स्थिरावते. 5 चेंडू अखेर बिनगडी बाद 3 धावा. पहिल्या षटकामध्ये सर पहा आपलं वर्चस्व निर्माण करत असताना प्रणव निकम तुम्ही 3 धावा खर्च केल्यात. 1 टू गो. शेवटचा चेंडू स्लॉग स्वीपचा फटका गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून पेटंट स्ट्रोक. चेंडू सीमा पार. महाअंतिम सोहळ्याचा ग्रँड फिनालेचा पहिला चौकार. फटक्यासाठी गणेश शिंदे सातत्याने प्रयत्न करत होते, तो मात्र चौकार आलाय. 7 धावा धाव फलकावर. हा रिप्ले तुमच्या समोर तुमच्या स्क्रीनवरती दाखवला जातोय. राऊंड द विकेटने स्लॉग स्वीपचा फटका आणि अगदी गॅप मध्ये फटका सजवला गेलाय. डीपला स्क्वेअर लेग नव्हता आणि त्याचा फायदा मात्र घेत असताना हा तमाम प्रेक्षक वर्ग पहा. हे प्रेक्षक दर्दी आहेत म्हणून एवढी गर्दी आहे. अरे से गोटिवलीचं मैदान. गणेश शिंदे किती वेळ खेळपट्टीवरती उभे राहतील हे खूप महत्वाचं असेल. आणि गणेश शिंदे जर यांची विकेट मिळाली टीम रॉयल किंग्सला तर खूप प्रकारे रॉयल किंग या सामन्यामध्ये पुनरागमन करू शकते. षटक क्रमांक 2 शिवा जाधव बॉस. आयोजनाचा किंग मेकर म्हणून ज्यांची ओळख आहे. आयोजन कसं करावं आणि एक यशस्वी आयोजन कसं पूर्ण करावं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर या तुम्ही गोलंदाजाकडे पाहू शकता. आज मात्र आपल्या संघासाठी रॉयल किंग साठी कशा प्रकारे खेळ करतील. पॉवर प्ले क्रमांक 2 पहिला चेंडू. ऋषी पाटील पहिला चेंडू ऑन साइडला वळवला. एकदा मात्र प्राप्त केली जाईल. क्षेत्ररक्षक अजय खांडेकर मिड विकेटवरून वेगाने आलेत. 1 धाव प्राप्त करत असताना टीमची धावसंख्या धाव फलकावर 8. ऋषी पाटील यांचं पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जाते. 7 चेंडूंचा खेळ झालाय. आपण पाहताय पाटण तालुका प्रीमियर लीग ची ग्रँड फिनाले. 5 षटकांची लढत. गणेश शिंदे ऑन स्ट्राईक नाबाद 6 धावांवर खेळत असताना दुसरा चेंडू. बॅकफुटला जाऊन अगदी पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हर आहे वर्तुळाच्या आतमध्ये. धाव प्राप्त होणार नाहीये. लॉंग ऑफ तैनात केलाय. अजय खांडेकर मिड विकेटला तैनात आहेत सीमा रेषावर. पहा अगदी शिवाजी जाधव बॉस यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपले जात आहेत आणि या खेळाडूने प्रभावित केलंय आपल्या कामगिरीच्या जोरावर. अष्टपैलू खेळ चांगला केलाय टीम रॉयल किंग साठी. रॉयल खेळाडू आणि हा रॉयल संघ कोण होईल या पहिल्या क्रमांकाचा मानकरी हे तुम्हाला अगदी 10 षटकांच्या लढतीमध्ये उत्तर प्राप्त होईल. स्लॉग स्वीपचा फटका. पीटीपीएल चं आयोजन आहे दमदार. चेंडू सीमा रेषा पार. गणेश सुरेश शिंदे यांच्या बॅट मधून खणखणीत षटकार. वॉट अ स्ट्रोक. स्लॉग स्वीपचा फटका सर पहिल्या षटकापासून हा प्रयत्न केला जातोय आणि हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. शफल झाले. चेंडूचा वेट केला आणि पहा अगदी चेंडूचा वाट बघत असताना या चेंडूची वाट लावली. 14 धावा धाव फलकावर. शिवाजी जाधव बॉस षटक क्रमांक 2. 3 चेंडूंचा खेळ झालाय. बिनगडी बाद 14. टीम जीचा टायगर. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. डाऊन द लेग साइड वाईड बॉलचा इशारा केला जातोय. ज्या प्रकारे हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. एक अवांतर धाव टीमच्या टोटल मध्ये जोडली जाईल. संघर्ष ग्रुप विठ्ठलवाडी म्हणजे शिवा बॉस यांचा संघ संतोष जाधव विठ्ठलवाडी त्यांच्या माध्यमातून विकेटसाठी 500 रुपये कॅश प्राइज जरूर दिला जाईल. थँक्यू विठ्ठलवाडी ग्रुप. बुंदा टाकलेला चेंडू ऑन साइडला वळवलाय. 1 धाव पूर्ण केली जाईल. अजय खांडेकर वेगाने आलेत. वन ऑफ द बेस्ट फिल्डर इन पाटण तालुका क्रिकेट म्हणून तुम्ही अजय खांडेकर यांच्याकडे पाहू शकता. कारण ज्या प्रकारे अजय खांडेकर यांच्याकडे चेंडू जातो कोणताही फलंदाज 2 धावा घेण्याची अगदी धोका पत्करत नाहीये. 4 चेंडू अखेर बिनगडी बाद 16. ऋषी पाटील आणि त्यांच्या साथीला गणेश शिंदे 4 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात. शिवा जाधव बॉस 5वा चेंडू. 5वा चेंडू अगदी व्ही शेप मध्ये खेळलाय. सरळ चेंडू जाईल गॅप मध्ये. चेंडू सीमा रेषा पार. ऋषी पाटील यांच्या बॅट मधून पीटीपीएल चौकार. साबी कदम साबी एंटरप्राइजेस आमचे सन्माननीय अध्यक्षीय विकासजी कदम साहेब यांच्या माध्यमातून फायनलला हॅट्रिक षटकार जो खेळाडू लगवेल त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज त्यांनी लगवलंय. साबी एंटरप्राइजेस विकासभाई कदम साहेब यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. लाईव्हच्या माध्यमातून ते या मॅचचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच साबी एंटरप्राइजेस विकासभाई. 20 धावा धाव फलकावर. 1 टू गो. स्लॉग स्वीपचा फटका. पीटीपीएल चं आयोजन आहे लय भारी. चेंडू घेतोय 6 धावांची भरारी. ऋषी पाटील यांच्या बॅट मधून डीके स्पोर्ट्सचा ब्रँड दाखवणारा येतोय खणखणीत षटकार. 2 षटकांची होते सांगता. 2 षटका अखेर टीमची धावसंख्या बिनगडी बाद 13च्या धावगतीने 26 धावा. हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातो. ही ताकद आहे ऋषी पाटील. पाठचा पाय
टेकला आणि चेंडूला बाहेर फेकून दिलाय 6 धावांसाठी. वॉट अ स्ट्रोक. 26 धावा धाव फलकावर. आता मात्र 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर रॉयल किंग टीम मीटिंग घेत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय कर्णधाराने आणि तो कशा प्रकारे अगदी सार्थ ठरवला जाईल हे पाहायचंय. परंतु जिजा टायगर जिंकणार अथवा रॉयल किंग जिंकणार हे उत्तर अगदी अद्याप येणं बाकी आहे. परंतु क्रिकेटचा मात्र विजय होईल सर. पाटण तालुका क्रिकेटचा विजय इथे मात्र निश्चित होईल. चेक काही सन्मान अतिथी कक्षामध्ये घेतोय. ओके सांघिक तिसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाज तुषार शेवाळे अचरेवाडीचे खेळाडू आहेत आणि ज्यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये या पीटीपीएलच्या 5व्या परावामध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. तुषार शेवाळे आता तुम्हाला तुमचे सर्वोत्तम द्यायचे आहेत. पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण होईल कारण चर्चा ही नेहमी विजेत्याची केली जाते आणि पहिल्या क्रमांकावर कोणाचा हक्क असेल हे तुम्हाला तुमच्या मेहनतीतून प्राप्त करावं लागेल. बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने चेंडूला ढकललाय. गलीमध्ये चेंडू मार्गस्थ होईल. एक धाव प्राप्त केली जाईल. अगदी तिथे प्रेक्षक देखील पहा जमिनीवर बसून या स्पर्धेचा सर आनंद घेत आहेत. या प्रेक्षक राजाने खरंच ही स्पर्धेवर जे प्रेम दिलंय त्या तमाम प्रेक्षक राजाचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. 2.1 चेंडू अखेर बिनगडी बाद 27. चांगली सुरुवात झाली टीम जिजा टायगर. स्ट्रोक स्वीपचा फटका. चेंडू हवेत आहे. प्रयत्न चांगले केलेत. प्रयत्न पडतील कमी आणि इथे मात्र चेंडू जाईल सीमारेषा पार. गणेश शिंदे यांच्या बॅट मधून कडकडीत अगदी इथे मात्र पंचांनी दर्शवलं गेलंय की 4 धावा असतील. चौकार. स्ट्रोक स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगले केले. डीपला तैनात होते प्रणय. पहिलं षटक ज्यांनी हाताळलं आणि बाहेर रिप्ले तुमच्या समोर दाखवलं जातोय. आपल्या उजव्या बाजूला धावत जात असताना प्रयत्न चांगले केलेत. अगदी झेलची संधी होती. झेल झाला नाहीये परंतु प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना आपले सर्वोत्तम दिलेत. 27 धावा धाव फलकावर. पहा अगदी 11:40 झालेत परंतु प्रेक्षक वर्ग मोठ्या संख्येने. इथे मात्र चेंडू हाताळण्याचा प्रयत्न पावलं चुकली. पुन्हा एकदा चेंडू हाताळावा लागेल. तुषार शेवाळे संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली परंतु आता तुम्हाला या सामन्यामध्ये तुमचे बेस्ट द्यावे लागतील कारण जर आता नाही तर 365 दिवस वाट पाहावी लागेल. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. गॅप मध्ये फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत प्रणय. डीप मिड विकेटला 1 धाव प्राप्त केली जाईल. चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय तुषार शेवाळे कारण त्यांनी आधीच हेरलं होतं की गणेश शिंदे फुटबॉलचा वापर करत असताना टीमची धावसंख्या धावफलकावर 28 धावा. षटक क्रमांक प्रगतीपथावर असताना हे तिसरं. येस अगदी टेक्निकल मिस्टेक. 32 धावा धाव फलकावर. 32 रन्स ऑन बोर्ड. 32 धावा. अगदी प्रत्येकाला आता मात्र चाणाक्ष राहावं लागेल. तत्पर राहावं लागेल. खोदून काढण्याचा प्रयत्न. एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. मिड विकेट आहे. वर्तुळाच्या आतमध्ये शिवाजी जाधव बॉस डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला. एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने पुढे जात असताना 33 रन्स ऑन बोर्ड. 2.4 चेंडूंचा खेळ झालाय आणि या शिवाजी जाधव बॉस यांना आपण स्क्रीनवरती पाहू शकता ज्या प्रकारे या व्यक्तिमत्वाने मेहनत केली आहे. त्यांच्या पाठीची संपूर्ण कमिटी. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू सोडून द्यावा लागेल. व्हाईट बॉल. अगदी हा चेंडू पुन्हा हाताळावा लागेल. ज्या प्रकारे तुषार शेवाळे संपूर्ण स्पर्धेमध्ये चांगली गोलंदाजी केली कुठेतरी दबाव आहे असं म्हटलं जातं. गोलंदाजाचा टप्पा आणि कॉलेजमधल्या मित्रांच्या गप्पा या मात्र चांगल्या असाव्या. नेहमीच फायदा होतो. इथे मात्र टप्पा चुकलाय. कमी गतीने टाकलेला चेंडू इनसाइड आउट. कव्हर ड्राईव्हचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हर आहे तैनात. एकदा प्राप्त केली जाईल. दोरीचा प्रयत्न. ऋषी पाटील वेगाने दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि 2 धावा देखील प्राप्त करत असताना विलक्षण वेगाने 2 धावा इथे प्राप्त केल्यात. गणेश शिंदे ऋषी पाटील यांच्या माध्यमातून टीमची धावसंख्या 2.5 चेंडू अखेर बिनगडी बाद 36 धावा. यस पंच. आणि ते मात्र तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते की फलंदाज सुरक्षित आहेत का हे मात्र तपासलं जाईल.
आज ज्या स्पर्धेने संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेली स्पर्धा, कारण दिवसरात्र स्पर्धा ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्या वेळेला येते त्यावेळेला मात्र प्रत्येकाचं लक्ष वेधून घेत असताना आज पाटण तालुका प्रीमियर लीगचं हे 5वं पर्व आपण पाहतोय आणि या 5व्या पर्वामध्ये मात्र हा फलंदाज असेल सुरक्षित 2 धावा प्राप्त केल्यात. 2.5 चेंडू अखेर बिनगडी बाद 36 धावा आणि भागीदारी पहा आघाडीची जोडी गणेश शिंदे वैयक्तिक 21, ऋषी पाटील 4 चेंडू मध्ये 12 धावा, 36 धावांची भागीदारी. 1 टू गो. इथे मात्र लोअर फुल टॉस होता, अगदी हातामध्ये मारलाय. प्रणय करणार नाहीये कोणतीही चुकी. मोठ्या विकेटचं पतन. गणेश शिंदे बॅक टू द डगआउट. मोठा गडी अगदी गारद केला जातोय तुषार शेवाळे आणि गणेश शिंदे यांनी धावा केल्या वैयक्तिक 21. पहिला धक्का टीम जीचा टायगर 36 ला 1. हा रिप्ले तुमच्या स्क्रीनवर दाखवला जातोय. स्लॉक स्वीपचा फटका गणेश शिंदे यांच्या आवडीचा फटका, परंतु प्रणय निकम अगदी डीप स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दरम्यान उभे होते आणि चुकी केली नाहीये. पहिला धक्का, पहिला गडी गारद केलाय. हा रिप्ले तुमच्या समोर 2 कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवला जातोय. अगदी ज्या प्रकारे हा झेल टिपलाय. पकडा कॅच जिंका क्रिकेटची अद्भुत मॅच. 1-1 झेल देखील खूप महत्वाचा असतो. 3 षटकाखेर 36 ला 1. 12च्या धावगतीने धावा करत असताना टीम जिजा टायगर या अंतिम लढतीमध्ये त्यांच्या विरोधात रॉयल किंग एक अग्रमानांकित स्पर्धा दैदिप्यमान क्रिकेट स्पर्धेचं आपण हे आयोजन पाहतोय आणि ज्या प्रकारे या स्पर्धेने एक वेगळा स्तर गाठलाय. संपूर्ण राजधानी सातारा जिल्हा नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असलेली स्पर्धा. षटक क्रमांक 4 गोलंदाज राहुल निकम मॅन फ्रॉम वाचोली 4थ्या षटकासाठी दाखल झालेत. यशांच्या मागे प्रशांत बोत्रे ऑन साइडला वळवलाय. चेंडू डीपला स्क्वेअर लेग आहे तैनात. ऋषी पाटील एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या धावफलकावर 37 धावा 37 रन्स ऑन बोर्ड. आज हा 3ऱ्या रजनीचा खेळ आपण पाहताय आणि ज्या प्रकारे या स्पर्धेने एक वेगळी उंची गाठली. 37 धावा धावफलकावर. प्रवीण नेवगे नवीन फलंदाज. प्रवीण नेवगे पंच केलाय. चांगला फटका लॉंग ऑफ आहे. 1 धाव प्राप्त केली जाईल. प्रवीण नेवगे यांचं खातं उघडलं जातं. या स्पर्धेमध्ये प्रवीण नेवगे यांच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा आल्यात. जिंतीचे खेळाडू आहेत. 1 गाव आकराचं क्रिकेट गाजवल्यानंतर सर तुम्हाला तालुक्याचं क्रिकेट खेळण्याची संधी मिळते आणि ती संधीचं तुम्हाला सोनं करावंच लागतं, कारण संपूर्ण तालुक्याचं लक्ष तुमच्यावर असतं. मोठी मॅच आहे. आता संपूर्ण तालुकाच नाही तर पश्चिम महाराष्ट्र या स्पर्धेवर लक्ष देऊन असेल. अकुट टप्प्याचा चेंडू करण्याचा प्रयत्न. 1 धाव मात्र प्राप्त केली जाईल. 1 सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. ऋषी पाटील यांच्या खात्यामध्ये 1 धाव जोडली जाईल. टीमची धावसंख्या धावफलकावर 39. शार्वी 11 यांच्या माध्यमातून ऋषी पाटील यांच्या 3 षटकारांसाठी 500 रुपयांचा पारितोषिक. हा देखील चेंडू पुल करण्याचा प्रयत्न. बॅटच्या अगदी वरच्या दिशेला लागलाय. 1 धाव मात्र प्राप्त होईल. ज्या प्रकारे ही स्पर्धेने एक वेगळी उंची गाठली. ऋषी पाटील वैयक्तिक 15-40 ला 1. 2 चेंडूंचा खेळ शेष. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना गोलंदाज राहुल निकम पंच केलाय आणि चेंडू साईल लॉंग ऑफ सीमा रेषा पार. व्हॉट अ स्ट्रोक. चेंडू अगदी लॉंग ऑफ क्लिअर करत असताना ऋषी पाटील यांनी आपल्या ताकदीचा वापर करत असताना डीके स्पोर्ट्स पाटीलचा ब्रँड दाखवलाय. पीडीपीएल षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. 46 धावा धावफलकावर. हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. फ्रंट फुटला येऊन पंच करणं. ICC T20 विश्वचषकाची आठवण आली. विराट कोहली यांनी ज्या प्रकारे तो षटकार ठोकला होता पाकिस्तानच्या अगेन्स्ट, त्याच प्रकारचा अगदी थोडासा फटका पाहायला मिळाला. फ्रंट फुटला येऊन पंच करणं खूप कठीण गोष्ट. त्यासाठी ती तुमच्या मनगटामध्ये ताकद पाहिजे आणि ती ताकद मात्र दिली आहे ऋषी पाटील यांच्या माध्यमातून. 46 धावा धावफलकावर. 1 टू गो. राहुल निकम यांच्यावर केले आक्रमण. ऋषी पाटील वैयक्तिक 8 चेंडू मध्ये 21 धावा. टीमची धावसंख्या 46. शेवटचा चेंडू. टायमिंग, ताकद, नजाकत, टेम्परामेंट, टेक्निक. ऋषी पाटील 100 स्ट्रोक. पाटण तालुका प्रीमियर लीगचा धमाकेदार विस्मयकारक फटका, षटकार आणि सांघिक अर्धशतक धावफलकावर झळकावले गेले टीम जिजा टायगर. 52 धावा धावफलकावर. 4 षटकांचा खेळ समाप्त.
पहा अगदी बॉटम हँडचा काय वापर केलाय, चेंडू अगदी आकाशामध्ये मारत असताना ऋषी पाटील चमकतोय हा खेळाडू असं म्हटलं जातं. अंधारच जर नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना किंमतच नसती आणि या अंतिम लढतीमध्ये जिजा टायगर संघासाठी ऋषी पाटील चमकतायत. 52 धावा धाव फलकावर आणि 52 मधल्या ऋषी पाटील यांनी केल्यात 9 चेंडू मध्ये नाबाद 27 धावा. टीम मीटिंग मात्र रॉयल किंग इथे मात्र घेत असताना 52 धावा धाव फलकावर. या स्पर्धेने ज्या प्रकारे वेगवेगळे उच्चांक गाठले, सुनील सागावकर यांचे 8 चेंडू मध्ये 8 षटकार, अतुल भालेकर यांचे 5 चेंडू मध्ये 5 षटकार, इंद्रजित पाटील यांचं पहिलं अर्धशतक आणि ज्या प्रकारे या स्पर्धेमध्ये 3 निर्धाव षटक आपल्याला पाहायला मिळाली, त्या प्रत्येकाने खेळाडूने आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. 4 षटकाखेर 52 धावा धाव फलकावर आणि अंतिम षटक अष्टपैलू खेळाडूंच्या यादीमध्ये संपूर्ण पाटण तालुका प्रीमियर लीगचं 5वं पर्व गाजवलं. प्रशांत बोत्रे आयकॉन खेळाडू, मॅन फ्रॉम बोत्रेवाडी, 52 धावा धाव फलकावर. या अंतिम षटकामध्ये किती धावा येतील, प्रवीण नेवगे कशा प्रकारचा खेळ करतील की एक धाव घेऊन ऋषी पाटील यांना स्ट्राईक वरती देतील हे पाहायचंय. प्रवीण बोत्रे, प्रशांत बोत्रे यांचा पहिला चेंडू शॉर्ट आर्म जॅक, प्रवीण नेवगे यांनी एक धाव मात्र प्राप्त केली जाईल. एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 53. आता मात्र टेम्परामेंट काय असेल हे मात्र पाहायचंय. प्रवीण नेवगे यांच्याकडे देखील क्षमता आहे, ते मोठे फटके खेळू शकतात, परंतु दुसऱ्या बाजूला ऋषी पाटील यांनी 27 धावा केल्यात. इथे मात्र काय करतील हे पाहायचंय, कारण क्रिकेटने आपल्याला हे शिकवलं की तुम्हाला क्षणामध्ये निर्णय घ्यावे लागतात. ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, हा चांगला कटरचा वापर केला जातोय. प्रशांत बोत्रे एक डावखुऱ्या असा अष्टपैलू खेळाडू आणि संपूर्ण स्पर्धेमध्ये प्रशांत बोत्रे यांच्या अष्टपैलू खेळाची चर्चा झाली. 53 धावा धाव फलकावर. हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. पहा ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, यष्ट्यांच्या मागे बेंटर ऑफ वन साइड जिवाळा प्रवीण हरुगडे, चांगलं यष्टी रक्षण. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू अप्पर कट केलाय. बॅकवर्ड पॉइंटला गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होईल. अवघी एक धाव प्राप्त होत असताना प्रवीण नेवगे यांच्या खात्यामध्ये 54 धावा धाव फलकावर. टीम रॉयल किंग साठी जास्तीत जास्त ऋषी पाटील नॉन स्ट्राईक वरती राहतील ते मात्र जमेची बाब आहे. आणि अंतिम सामना पहा, अगदी तब्बल 800 पेक्षा जास्त प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सर्व प्रेक्षक राजाचं मनपूर्वक स्वागत. ओम साई एमटीसीच्या माध्यमातून 800 प्रेक्षक अगदी ऑनलाईन पाहत आहेत. आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. शॉर्ट बॉल त्यावर केलाय प्रहार. क्षेत्ररक्षक आहेत प्रणय, चुकी होणार नाहीये आणि प्रवीण नेवगे चुकी करत असताना वैयक्तिक 3 धावांवर झेलबाद. ज्या प्रकारे हा फटका खेळ, हा रिप्ले तुमच्या समोर दाखवला जातोय. हा पहा रिप्ले खेळता क्षणी प्रवीण नेवगे यांना मात्र कळलं होतं की आपण झेलबाद होणार, परंतु ऋषी पाटील तब्बल 4 चेंडू सर नॉन स्ट्राईकला आहेत. आणि मी म्हणेन ही चुकी आहे का, कारण ज्या वेळेला तुमच्याकडे एखादा आक्रमक फलंदाज असतो जो चांगल्या आदरणीय मनोजी शेडगे साहेब यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. अतिथी देव भव आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान सत्कार करणं महाराष्ट्राची परंपरा आहे. मी विनंती करेल दादा आपण या शेडगेवाडी या गावातून आपण पहिले तर या सोहळ्यासाठी उपस्थित राहिलेत, त्यांचा सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. कॅमेरामॅन, येस थँक्यू थँक्यू कॅमेरामॅन. त्याचबरोबर विजय मामा प्लीज विनंती करेल आपण या सन्मान केले जात आहेत. विजय मामा आपण या आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. दीपक दादा, दीपेश प्लीज या आपलाही सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्लीज या. शेडगेवाडीचे संपूर्ण सुपुत्र आज सोहळ्यासाठी उपस्थित आहेत. सिद्धिविनायक सोसायटीचे विद्यमान चेअरमॅन कोकणे साहेब देखील आज उपस्थित राहिले, त्यांचाही सन्मान आम्ही अतिथी कक्षामध्ये करतोय. संपूर्ण अतिथी कक्षामध्ये सन्मान आम्ही घेत आहोत. सिद्धिविनायक सोसायटीचे विद्यमान चेअरमॅन सन्माननीय आदरणीय कोकणे साहेब यांचाही सन्मान आम्ही घेत आहोत.
मी विनंती करेल स्वामी, थँक्यू सो मच, मनापासून आभार. छप्पन्न धावा धावफलकावर आणि अंतिम लढत जिंकण्यासाठी टीम रॉयल किंग संघासमोर लक्ष असेल 57 धावांचा 57 रन्स टू विन. पहिल्या क्रमांकाचा मानकरी कोण होईल 57 धावांचं लक्ष सेट केलंय. जर टीम जिजा टायगर संघाने हे लक्ष वाचवलं तर मात्र ते विजयी ठरू शकतात. परंतु दुसऱ्या बाजूला टीम प्रशांत बोत्रे बॉस ही संपूर्ण टीम अगदी चांगल्या संपूर्ण लयीमध्ये आहे आणि कसा खेळ करतील हे दुसऱ्या डावामध्ये पाहायचंय. थँक्यू सो मच लव जाधव सर. त्यांचा आवाज आपण ऐकलात पहिल्या इनिंग मध्ये. मेगा फायनलची लढत पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेच्या अंतर्गत पाटण तालुका प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 5. स्वप्न प्रत्येकाने पाहिलं आणि प्रत्येक खेळाडूचं स्वप्न आज साकार होत असताना मात्र पाहायला मिळालं. प्रकाश झोतात नाहून निघालेली ही क्रीडा स्पर्धा आपण अनुभवली. मेगा फायनलची लढत आपण बघताय. एका बाजूला रॉयल किंग संघ मालक सुनील देसाई आणि गणेश देसाई यांच्या मालकीचा संघ, दुसऱ्या बाजूला जिजा टायगर धनाजी मस्कर यांच्या मालकीचा संघ. आलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं मान्यवरांचं पुन्हा एकदा मी आशिष चोरगे हार्दिक हार्दिक स्वागत करतो मेगा फायनलच्या लढतीमध्ये पीटीपीएल पाटण तालुका प्रीमियर लीग सीझन 5 मध्ये. सत्तावन्न धावांचं आव्हान आहे. 30 चेंडू 57 धावांची गरज अर्थातच टीम रॉयल किंग या संघाला. प्रथम बॅटिंग करत असताना अगदी आपण जर पाहायला गेलं तर चांगली बॅटिंग लाईन गणेशच्या माध्यमातून झाली, ऋषीच्या माध्यमातून देखील झाली. बॉलिंग करत असताना प्रणय देखील चांगली बॉलिंग केली. अगदी मिडल ओव्हर मध्ये देखील तुषारने देखील चांगली बॉलिंग केली. आजपर्यंत आपण जर पाहायला गेलं तर जमीची बाजू मिडल ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. त्याचबरोबर 12व्या खेळाडूंचा देखील मनापासून आभार. संतोष पुन्हा एकदा आपलं स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची प्रारंभिक जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये जात असताना मात्र पाहायला मिळते. आयकॉन अर्थातच आपल्याला पाहायला मिळतोय प्रशांत बोत्रे. बोत्रेवाडी या गावाकडनं बिलॉंग करतात. आज मेगा फायनलची लढत आहे. मेगा फायनल मध्ये आपण जर पाहायला गेलं तर चांगला खेळ दाखवावा लागेल आणि हा संपूर्ण प्रेक्षक वर्ग अगदी प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतली ही क्रीडा स्पर्धा. जिकडे तिकडे अगदी आपण पाहायला गेलं तर प्रेक्षक वर्ग जोडलाय पाटण तालुका प्रीमियर लीग. कारण या सीझनचं ब्रीद वाक्यच होतं, किरण सरांनी सांगितलं होतं, एकच फाईट, वातावरण टाईट आणि पीटीपीएल डे नाईट. आणि डे नाईटचा थरार अगदी पाहायला मिळतोय. शेवटच्या मेगा फायनल मध्ये सेकंड इनिंग कडे जाऊया. मॅचला लगेच सुरुवात करूया. हा प्रेक्षक वर्ग संपूर्ण प्रेक्षक वर्ग अगदी मुख्य प्रवेशद्वारापासून मात्र आपला जोडला गेला. हा प्रेक्षक वर्ग कोणी दगडावर बसलंय, कोणी खालती बसलंय, बाउंड्री लाईनच्या दिशेने बघा. सगळीकडे जिकडे नजर जाईल तिकडे प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. ही पोच पावती आहे खऱ्या अर्थाने पाटण तालुका प्रीमियर लीगची. जाऊया मॅचच्या दिशेने. सलामीची जोडी स्ट्राईक एंडला अगदी आपल्याला पाहायला मिळतोय प्रवीण हारुगडे आणि 9 सेकंड एंडला अर्थात प्रशांत. 30 चेंडू मध्ये करायचे 57 धावा. येणारे 30 बॉल 57 धावांचं टार्गेट.
आणि P1चं पहिलं षटक गणेश शिंदे आयकॉन. लक्ष 57 धावांचं. पहिला बॉल गणेश शिंदे यांच्या माध्यमातून. पहिल्याच बॉल वरती दिशा द्यायची होती. बॅटला ब्रश होऊन चेंडू चाललाय घोषंगी क्षेत्रामध्ये. तिथे मात्र एक धाव येईल. एका धावेने खातं अकाउंट श्री गणेश होईल. अर्थातच टीम रॉयल किंग या संघाचा. दोन तुल्य बळगातली लढत. पहिला बायकर मॅन कोण होईल याच्याकडे नजर असेल. याच्याकडे सगळ्यांच्याच नजरा असतील. प्रश्नचिन्ह आहे. उत्तर मात्र थोड्याच वेळात मात्र नक्कीच मिळेल. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल गणेश शिंदे. स्ट्रायकरला प्रवीण हारुगडे. मोठी जबाबदारी दोन्ही बॅटर वरती. शॉर्ट बॉल होता. पुल करायचा होता. बॉल हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालं नाही आणि विकेटचं पतन. पहिला धक्का रॉयल किंग या संघाला. प्रवीण हारुगडे. गणेश शिंदेने घेतली विकेट. बॅक टू द डगआउट जावं लागेल. ऍक्शन रिप्ले बघू शकता. शॉर्ट बॉल. गती परिवर्तन केलं. टप्पा अचूक हाताळला. आक्रमण करायचं होतं. प्रॉपर एलिव्हेशन झालं नाहीये. प्रवीण यांना माघारी जावं लागेल. इनेट नंबर 3 मध्ये मात्र दाखल होतो असताना शिवा जाधव बॉस. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष. आज भरपूर मेहनत राहिली. 3 दिवस या क्रीडा स्पर्धेमध्ये मोलाचं योगदान. धनाजी मस्कर यांच्या माध्यमातून संघ मालक आहेत. त्यांच्याकडनं गणेश शिंदे यांना 500 रुपयाचं पारितोषिक विकेटसाठी. हो आल्या आल्या आक्रमण करायचं होतं. बॉल निघून चाललाय अगदी घोषंगी क्षेत्रामध्ये. एक धाव येईल. सिंगलने मात्र बॉस यांचं खातं उघडलं जातंय. पाटण तालुका प्रीमियर लीग अनुभवताय आपण अंतिमची लढत. गणेश शिंदे यांचा पुढचा बॉल. हो मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेत आहे. बॉल हवेत. 2 क्षेत्ररक्षक आले. उंजळ केली आणि त्यानंतर गणेश शिंदेचं सेलिब्रेशन. 440 व्होल्टचा धक्का लागतोय. शिवा जाधव बॉस बॅक टू द डगआउट जात असताना एक महत्वाची विकेट. आणि हे सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये महत्वाची विकेट होती. ऍक्शन रिप्ले. हा खूप टप्प्याचा बॉल. मोठा प्रहार चढवायचा होता. बॅटची वरची काढा लागली. बॉल हवेत. एलिव्हेशन प्राप्त झालं नाही. 2 क्षेत्ररक्षक आले आणि तिथे मात्र बघा गणेश शिंदेचं सेलिब्रेशन. काही सन्मान आपण करतोय. चेतन आवाज दे प्लीज. मुकदम मी विनंती करेल आपण कुठे असेल तर या प्लीज. मुकदम. राहुल दादा मी आपल्या शुभ हस्ते सन्मान घेतोय. खऱ्या अर्थानं आज वेळेतला वेळ काढून या सोहळ्यासाठी उपस्थित राहिले आमचे. मगाशीच दादा बोलले की बॉस आणि मी त्यांचा जसा लाडका तसे दादा आमचे लाडके. दादानी सन्माननीय निहाल ग्रुपच्या महाबळेश्वरचे सर्व त्याचबरोबर लेजंड क्रिकेटर सन्माननीय आदरणीय अशोक दादा सपकाळ साहेब यांचा सन्मान अतिथी कक्षामध्ये केला जातोय. प्रेमाची शाल आपुलकीची प्रेमाची. खरंच पुन्हा एकदा मनापासून आभार व्यक्त. खास बॉसची बॅटिंग बघायला दादा थांबले होते आणि जसं बॉस आउट झाले तसे बोलले चला मी येतो. आणि हे प्रेम आहे त्यांचं. आणि त्याचबरोबर छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे आपण पहिले तर जिरे टोप देऊन आपले आभार व्यक्त केले जातात. कॅमेरामॅन थँक्यू सो मच दादा. पुन्हा मनापासून आभार. थँक्यू. थँक्यू सो मच. आलेल्या मान्यवरांचा मनापासून आभार. वेळात वेळ काढून मात्र इथे उपस्थिती दाखवली. आणखीन एक मोठा प्रहार केलाय. बॉल हवेत आहे. गॅप शोधून काढले. मिड विकेटला पूर्ण करणारा हा आलाय एजे यांच्या बॅट मधून. एजे ब्रँडेड स्ट्रोक षटकार. ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती बघू शकता. काय टान्स पाहायला मिळतोय. अगदी प्रॉपर टायमिंग या बॉल वरती. मिड विकेटला अगदी टीमची धावसंख्या पहिलं षटक समाप्त झालंय. 9 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 विकेट गमावल्यात आतापर्यंत रॉयल किंग या संघाने. आता
येणारे 24 बॉल 48 धावांची गरज. ऑन साइडला वळवलाय, अगदी क्षेत्ररक्षक आहे, या बॉल पर्यंत येतात वेगाने फेकी केली जाईल आणि तिथे मात्र पाहायला गेलं तर या बॉल वरती सिंगल प्राप्त होते. सिंगलच्या मदतीने धाव फलक, एक मॅजिकल आकडा स्कोर कार्ड वरती 10 धावा. ऋषी अगदी संपूर्ण सीझन मध्ये गाजलेला गोलंदाज, अगदी व्हेरिएशन आहे, चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे, परंतु फायनलची मॅच आहे, जबाबदारी घेतली दुसरं षटक पॉवर प्लेचा हाताळण्यासाठी. टार्गेट 57 धावांचं आहे. 57 धावांचं टार्गेट कशा पद्धतीने मात्र पूर्ण केलं जाईल. स्ट्रायक एंडला एजे विक्रम टिकुडे यांच्याकडनं प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं पारितोषिक एजे साठी आलंय. ऋषी यांचा पुढचा बॉल एजे साठी. हो इथे मोठा प्रहार, अरे बघतोस काय रागाने, बघतोस काय रागाने, षटकार ठोकलाय वागाने. 6 धावा आल्यात पीटीपीएल षटकार एजे याच्या बॅट मधून. ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती दाखवला आताच. 16 धावा धावफलकावरती लागतायत. आधीच्या बॉल वरती सिंगल आली, स्ट्राइक रोटेट झाली. एजे जसा स्ट्राइक वर आला त्याच्या पहिलाच बॉल ऋषीचा फेस केला आणि त्याच्यावरती 6 धावांची मोहर चढवली. कमबॅक करून देईल का ऋषी या बॉल वरती, पाहावं लागेल की एजे पॉवर प्लेचा फायदा घेईल. पुढचा बॉल, हो चांगला बॉल, बायच्या स्वरूपात मात्र ही धाव अंकित केली जाईल. कमबॅक केलंय ऋषीने या बॉल वरती, चांगलं कमबॅक पाहायला मिळेल. चांगला टप्पा हाताळला, गती परिवर्तन केलं, ही जमेची बाजू राहिली ऋषीची. प्रत्येक टप्पा वेगवेगळ्या अँगलने मात्र हाताळण्याची शैली या गोलंदाजाकडे. ऑन साइडला वळवलाय, फटका फसलाय, वॉड कॅच, अप्रतिम, अफलातून कॅच, डीप मध्ये साई सुतार होते. कॅच ऑफ द नाईट, अप्रतिम, आणि उचलून घेतलंय त्याला. वॉड कॅच, ज्याच्या नावात जय होता एजेला मात्र माघारी जावं लागेल. अपुऱ्या ताकदीनिशीने खेळलेला हा फटका. हा ऍक्शन रिप्ले टीव्ही स्क्रीन वरती काय जजमेंट बघा. अगदी तोल सांभाळत कॅच घेतल्यानंतर त्याला देखील विश्वास बसला नाही की मी कॅच घेतलाय. आणि हे प्रेक्षकांचं सेलिब्रेशन, हे प्रेक्षक वर्ग आहेत, अगदी काय सेलिब्रेशन, वाह अप्रतिम. ऋषीने कमबॅक करून दिलाय. त्याने सांगितलं तू षटकार मारू शकतोस तर बिग विकेट देखील घेऊ शकतो तुझी, आणि तेच करून दाखवलं ऋषीने. येणारे 20 बॉल, अजूनही 40 धावांची गरज आहे. टीमची धावसंख्या 17, लॉस ऑफ दी 3 विकेट. तुषार आलाय आता स्ट्राइक एंडला, परंतु प्रशांत अजूनही शांत आहे नॉन स्ट्राइक एंडला. 20 चेंडू 40 धावांची अजूनही गरज आहे. मोठ्या फटक्यासाठी गेलेत, बॉल हवेत, बॉल हवेत, अगदी समोरच्या दिशेने येतोय मोठा प्रहार. पीटीपीएल ठोकलाय, तुषार आल्या आल्या स्वॅग से करेंगे. षटकाराने स्वागत, आणि स्वागत केलंय षटकाराने, तुषारने. 6 धावा, षटकार आलाय. ऍक्शन रिप्ले पुन्हा एकदा ओमसाई एमटीसीच्या माध्यमातून अगदी समोरच्या दिशेने ताउंडी ग्राउंड. 6 धावा, 23 धावा धावफलकावरती लागतायत. हो चांगला डिफेन्स केलाय, सन्मान दिला या बॉल वरती. अगदी डोक्यामध्ये कॅल्क्युलेशन सुरू आहे.
कारण 3 विकेट गमावल्यानंतर त्यांना माहिती आहे 2 षटक समाप्त झाले, 24 धावा धावफलकावरती लागल्यात, 3 विकेट गमावल्यात, 18 बॉल करायचे, 33 धावा, येणारे 18 चेंडू 33 धावा. अगदी तुषार आणि प्रशांत कॅल्क्युलेशन सुरू आहे डोक्यामध्ये, कारण कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळलं पाहिजे. तेच मगाशी त्याने केलं. तुषारने षटकार मारला, त्यानंतर सन्मान दिला, पुश केले आणि खुश राहिले एक धाव घेऊन. टीम मीटिंग घेतली आता टीम जिजा टायगरने. टीम मीटिंग घेतल्यानंतर तिसऱ्या षटकासाठी मिडल ओव्हर मध्ये आणि संघ मालक बघू शकता रॉयल किंग. ही मॅच इम्पॉर्टंट आहे. डगआउट मधून अगदी सगळ्यांची धाकधूक वाढते. 18 बॉल 33 धावा अजूनही हव्यात. मेगा फायनलची लढत अक्षरशः विद्युत प्रकाश झोतात ही क्रीडा स्पर्धा. 18 चेंडू 33 धावांची अजूनही गरज आहे. मेगा फायनल पहिला बायकर मॅन ट्रॉफीची देखील चर्चा झाली. सिंहासनाधीश्वर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेली ही ट्रॉफी. विशाल आलाय मिडल ओव्हर मध्ये, डेट ओव्हर स्पेशलिस्ट. स्ट्रायकर एंडला तुषार. विशाल कदम पहिलाच बॉल बॅटला ब्रश झालाय. चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव आली आहे, सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचतोय 25 या धाव संख्येवरती. दबाव आहे दोन्ही टीम वरती. काय घडेल पुढच्या बॉल वरती. 11.29 रिक्वायर रन रेट मात्र पाहायला मिळते टीव्ही स्क्रीन वरती. पुढचा बॉल. ओहो, पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, टप्पा पुढे ठेवला होता. चांगला बॉल, चांगला लेन आणि लाईन वरती मात्र हात तळलाय. टॉस जिंकणं हा नशिबाचा भाग आहे, परंतु सामना जिंकणं हा तुमच्या मेहनतीचा भाग आहे. मेहनत करावी लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. तेच करतायत दोन्ही खेळाडू. एका बाजूला विशाल, दुसऱ्या बाजूला तुषार. हो, मोठ्या प्रहारासाठी गेले. बॉल तर हवेत आहे. एलिव्हेशन प्राप्त झालंय का? नाही झालंय. साई सुतार पुन्हा एकदा मिड विकेटला पकडलाय झेल आणि संपतोय तुषारचा खेळ. गोलंदाजाला मिळाली आहे क्षेत्ररक्षकाची साथ, एक मदतीचा हात. फलंदाज तुषार बाद. हा ऍक्शन रिप्ले. एलिव्हेशन प्राप्त झाला नाही, मोठ्या फटक्यासाठी जरूर गेलेत आणि विकेट. आणि त्यानंतर हे सेलिब्रेशन. अक्षरशः प्रेक्षक वर्ग धनाजी मस्कर यांच्याकडनं साई सुतार यांनी जी कॅच घेतली त्याच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आलाय. बघा, पैसा महत्वाचा नसतो, कौतुकाची थाप महत्वाची असते. विशाल यांचा पुढचा बॉल. प्रणव आलाय. बाहेरचा बॉल आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न, शरीरापासून दूर ठेवलाय. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. सव्वीस धावा. पण 15 बॉल 31 धावांची अजूनही गरज आहे. ओहो, चांगला बॉल, चांगला बॉल. एक वेगवान बॉल मात्र हाताळलाय, परंतु पंचांचा इशारा येतोय नो बॉल. इट्स अ नो बॉल. ओव्हर स्टेपिंगचा नो दिलाय. नो बॉल आलाय. नो बॉल दिलाय अंपायरने.
म्हणजे आता उघडा डोळे बघा नीट, पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल मेजवानी आहे प्रणवला, कशा पद्धतीने स्वीकार करतील. फ्री हिटचा बॉल होता, इथे धोक्याची घंटा होती. बॅकअप आहे. फ्री हिटचा बॉल होता, धाव घेण्याची प्रयत्न केला, धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु अगदी चांगलं कॉलिंग म्हणता येईल. परंतु प्रशांतला अजूनही स्ट्राइक मिळालेली नाहीये. एक बॉल त्याने फेस केलाय आणि एकच धाव. 14 चेंडू 30 धावांची गरज. 27 धावा धाव फलकावरती लागल्या. 14 बॉल अजूनही 30 धावा करायचे आहेत. रॉयल किंग बॅटला ब्रश झालाय, आवाज इथेपर्यंत आलाय, कोणतीही धाव नाहीये. आयकॉन अजूनही प्रशांत शांत आहे. नॉन सेकंड एंडला स्ट्राइक मिळत नाहीये. फक्त एक बॉल आतापर्यंत त्याने फेस केलाय, स्ट्राइक मिळत नाहीये. गोलंदाजी चांगली राहिली विशालची, अप्रतिम. ओहो, आणखीन एक चांगला बॉल, चांगल्या टप्प्यावरती लाईन आणि लेन चांगली हाताळली आहे. आणखीन एक डॉट बॉल आलाय. मिडल ओव्हर, डेथ ओव्हर स्पेशलिस्ट का म्हटलं जातं. मिडल ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी राहिली विशालची. फक्त 3 धावा त्याने खर्च केल्या, 1 विकेट त्याने देखील प्राप्त केली. अगदी ग्राफ बघू शकता. आणि संपूर्ण प्रेक्षक वर्ग मैदानामध्ये देखील आहे आणि 1000 पेक्षा जास्त व्ह्यूअर्स ओम साई एमटीसीच्या माध्यमातून या पाटण तालुका प्रीमियर लीगला मेगा फायनल मध्ये जोडले गेलेत. तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. 12 चेंडू 30 धावांची गरज. बारा चेंडू 30 धावांची गरज. 27 धावा धाव फलकावरती मात्र लागतायत. 4 गडी आतापर्यंत रॉयल किंगने गमावल्यात. काटेकी टक्कर, अतितडीचा सामना मात्र पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. मित्रांनो, एकच सांगेन, वेळ काळ कशी असो सगळं काही बदलते. रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वात बदलते. मनात आशा असावी नेहमी जिंकण्याची. नशीब बदलो ना बदलो, पण वेळ मात्र नक्की बदलते. वेळ बदलावी लागेल, खेळ बदलावा लागेल, स्वतःला सिद्ध करावं लागेल. असं म्हटलं जातं, स्वतःला सिद्ध करा, जग प्रसिद्ध केल्याशिवाय राहत नाही. स्वतःला सिद्ध करावं लागेल. येणारे 12 बॉल 30 धावांची गरज. प्रशांत नॉन स्ट्रायकर एंडला मगापासून शांत होता, आता स्ट्रायकर एंडला आलाय. त्याच्या बॅट मधून कशा पद्धतीने खेळी होईल याच्याकडे मात्र लक्ष असेल. डगआउट मधून देखील प्रेक्षकांची नजर त्याच्याकडे असेल. परंतु त्याच्या समोर एक कडवं आव्हान पाहायला मिळते गोलंदाजी मधून. राजू रोडे सर, अनुभवी गोलंदाज म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, 14 षटक त्यांच्याकडे दिलंय. येणारे 12 बॉल 30 धावांची अजूनही गरज आहे. बघावं लागेल कशा पद्धतीने खेळ राहील. रोडे सर यांनी जर विकेट घेतली प्रशांतची, तर आता इंद्रा दादा याच्या माध्यमातून आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. थँक्यू सो मच. राजू सरांचा पहिला बॉल प्रशांत साडी. ऑफ साइडला वळवण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे. अगदी नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे. अगदी वेगाने धाव. विकेट कीपर एंड कडे थ्रो केलाय. 2 धावा कंप्लीट होत आहेत.
2 धावेने धाव फलक पुढे जाईल. स्ट्राईक प्रशांतला हवी होती आणि 2 धावा गती वेगाने जलद गतीने कंप्लीट केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा आल्यात. टीमची धाव संख्या जाऊन पोहोचली 29. 11 बॉल करायचे आहेत 28. 11 चेंडू शिल्लक. 28 धावांची अजूनही गरज आहे. चांगली क्रीडा स्पर्धा. संपूर्ण प्रेक्षक आणि प्रेक्षक. हो चांगला बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. इथे 30 सर्कल मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. अक्षय होते त्या ठिकाणी. चांगला स्टॉप केलाय. कोणतीही धाव नाहीये. आता येणारे बॉल असतील 10 बॉल मध्ये करायचे आहेत 28. मोठ्या फटक्यासाठी गेलेत. समोरच्या दिशेने एक टप्पा घेत बॉल निघून जाईल. कशाला पळतोयस दूर. कशाला पळतोयस दूर. कारण बॅटिंग करणारा होता. प्रशांतच्या बॅट मधून आलाय तो दूर. चौकार आलाय. 4 धावा मिळाल्यात. 33 धावा धाव फलकावरती लागतायत. 9 बॉल आता करायचे आहेत 24. जिथे प्रशांतची बॅट शांत होती त्याच्या बॅट मधून आता चौकार आलाय. अगदी हा चौकार मोक्याच्या क्षणी आलाय. 33 धावा धाव फलकावरती लागतात. रिक्वायर रन रेट 16च मात्र पाहायला मिळते. पाटण तालुका प्रीमियर लीग आज संपूर्ण प्रेक्षक वर्ग जोडलाय. एकाने बॅटिंग करायची एकाने बॉलिंग करायची आणि तुम्ही आम्ही फक्त पाहत राहायचं तासन तास. हा क्रिकेटचा खेळ. यालाच क्रिकेट म्हटलं जातं. ही पाटण तालुका प्रीमियर लीग क्रिकेटची पंढरी. क्रिकेट वेडे व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहेत आणि हा पाटण तालुक्याचा सण PTPL. पुढचा बॉल ओ इथे खोदून काढण्याचा प्रयत्न. 30 सर्कल मध्ये खूप चांगला स्टॉप. विशाल चांगला स्टॉप केलाय. आठ चेंडू 23 धावांची गरज. 8 चेंडू 23 धावा. 34 धावा धाव फलकावरती लागल्या. 17.25 रिक्वायर रन रेट. करंट रन रेट 9.23. प्रशांत 5 बॉल फेस केलेत. 8 धावांवरती खेळतोय. प्रणव आता स्ट्राइक एंडला पाहायला मिळतोय. 8 चेंडू 23 ची गरज. मोठ्या फटक्यासाठी जावं लागेल. हो इथे काय घडलंय. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने तिसऱ्या पंचांची मागणी केली. तिसरे पंच आता बिझी होतील. होमसाई MTC च्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी. चला पाणी पोहोचवा तोपर्यंत. एक्शन रिप्ले. इट्स अ व्हाईट बॉल. हा व्हाईट बॉल आहे. तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय व्हाईट बॉल. व्हाईट बॉल आलाय म्हणजे आता येणारे बॉल असतील 8 बॉल 22 धावांची अजूनही गरज आहे. 8 बॉल 22 धावा. 22 धावा 8 चेंडू. हे समीकरण मात्र मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. नक्कीच पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जो आवाज सातत्याने प्रत्येकाच्या कानी
पडण्यासाठी आतुर झालेत सगळेजण. किरणजी मस्कर सरांचा आवाज मात्र पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये मात्र जोडला गेलाय. वेलकम सर. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर टू किरण सर. 8 चेंडू 22 अप्रतिम मॅच रंगली आहे. मजा आली या मॅचला, कारण की दोन्ही संघ मालकांनी याआधी ट्रॉफीसाठी आपण पाहिले तर डोळ्यातून अश्रू काढलेले होते. याआधी ट्रॉफीसाठी रडले होते. ट्रॉफी हातामध्ये आली नव्हती. काहींनी डोक्याला हात ठेवला, त्यांचं डोकं दुखत असेल. अर्धे हे पहा डोक्यावरती हात आहे. नुसतं स्क्रीनवरती तुम्हाला पाहिलं, कारण की या सर्व गोष्टी तुम्हाला ऑन स्क्रीन सध्या दिसत आहेत. जिंकणार एकच जो या मैदानाचा राजा असेल, जो 100% देईल. 8 चेंडू 22 धावा हे समीकरण या मॅच मध्ये. अप्रतिम मॅच रंगले. उचलला जातोय डाऊन दी ग्राउंड. खेळाडू आहे, चेंडू कॅटर केला जाईल का? थांबवलाय विशालनं. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच भेटेल, एक ही मिलेगा भाई. 7 चेंडू आता 21 धावेची गरज. अप्रतिम मॅच. या मैदानाचा राजा कोण, जो 100% देईल. हर नदी जा समाज है वह समुंदर होता है, हर सिर जा झुक जाए वह मंदिर होता है. युवक के कर्मभूमि में युद्ध बहुत है. हर युद्ध जो जीते वही सिकंदर होता है. हर युद्ध जो जीते वही सिकंदर होता है. या मॅचचा सिकंदर तोच असेल जो 100% या मॅच मध्ये देईल. मात्र प्रशांत शांत न बसणारा प्रशांत बुम बुम करत बाईक घेऊन जाईल का या स्पर्धेमध्ये? तो मॅच विनिंग बॅटिंग करेल का? तर दुसऱ्या बाजूला राजू रोडे. अनुभवाची कान आहे, जुनं सोनं जुना चावल, ओल्ड इज गोल्ड म्हटलं जातं. अनुभवाची कान, अनुभवाची तिजोरी माझ्या हाताशी आहे, मी संघाच्या पाठीशी आहे असं त्यानं सांगितलंय. वॉट अ मॅच. 7 चेंडू 21 बनले मॅच. बिग हिट. इट्स अ बिग 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 हिट. वॉट अ स्ट्रोक. बनली मॅच, बनली मॅच, बनवली मॅच. बोललो होतो मी थांबणार नाहीये, मी ठोकणार, मी झुकेगा नाही साला, मी ठोकेगा. आणि ही बॅटिंग राहिले सध्या प्रशांतची. आता 6 चेंडू 15 धावा बनली मॅच. अशीच याला मॅच बोलतात. आणि तेच सांगितले त्याच्या बॅट मधून, आप्पा मी तोडत नाही हो, मी ठोकतो. माझा पॅटर्न वेगळा आहे आणि पॅटर्न दाखवलाय त्याने षटकाराने. येणारे 6 बॉल 15 धावांची गरज आणि या 6 चेंडू 15 ची गरज. फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, देख फिर होता है क्या. काय मॅच रंगली सर. अप्रतिम. प्रशांतवती थोडाच वेळा प्रशांतवती आपण पाहिलं तर बरेचसे प्रेक्षक जरूर बोलत होते की प्रशांत करेल का, प्रशांत खेळेल का. मात्र प्रशांतनं या मॅचचं सडे तोड उत्तर दिलंय. 6 चेंडू 15 धावा. मॅच जशी फायनल पाहिजे तशी फायनल मॅच तुम्हाला बघायला भेटते. प्रेक्षक अजूनही उभे आहेत. 12:25 झालेत. आम्ही क्रिकेट प्रेमी आहेत, आम्ही क्रिकेट वेडे आहोत. आम्हाला क्रिकेटचा नाद आहे, आम्हाला क्रिकेटचा वेड आहे. पंढरी आमच्यासाठी क्रिकेट, जत्रा आमच्यासाठी क्रिकेट, यात्रा आहे क्रिकेट आमच्यासाठी. आणि आम्ही क्रिकेटचे ते वेडे आहोत जिना आयुष्यामध्ये आमच्यावरती प्रेम केलं. तर क्रिकेट आमची पहिली प्रियसी आहे, जिला आम्ही सोडलं नाही आणि जिच्याची ब्रेकअप करायची इच्छा आजही झाली नाही. हे सगळे क्रिकेट प्रेमी. 6 चेंडू 15 धावा. वॉट अ मॅच. काय मॅच बनले यार. प्रेक्षक संपूर्ण 12:25. अक्षय मात्रे कंटिन्यू प्रेक्षक दाखवतोय. मागील मॅचचा मेडन ओव्हरचा किताब ज्यानं घेतला तो नितीन. 6-15. वॉट अ मॅच. हलका रंग घेण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. चुकी झालीये का, चुकी झालीये का? कारण की तो नाही खेळू शकत का? त्याच्याकडे 2 हात आहेत, त्याच्याकडे 2 डोळे आहेत, त्याच्याकडे बॅट आहे, जे नॉन स्ट्राईकला आहे. तो नाही खेळू शकत का? एक धाव घेण्याचा प्रयत्न होता, प्रशांतला स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न फसला गेला. मागील मॅचचा मेडन ओव्हर टाकणारा गोलंदाज या मॅच मध्ये काय गोलंदाजी करतोय नितीन. 5 चेंडू 15. नक्कीच शेवटचं अंतिम महत्वाचं जबाबदारीचं षटक, जबाबदारी खांद्यावरती दिलेत. शेवटच्या षटकासाठी 5 चेंडू 15 ची गरज. 5-15. बॅकफुटला जातोय. शॉर्ट आर्म पूल. चेंडू हवेमध्ये. कॅच पकडली तर नॉन स्टॉप. काळजाचा टोका चुकला होता. थोडक्यामध्ये काळजाचा टोका चुकला होता. वॉट अ मॅच. आशिष पहा प्रेक्षक मातीला प्रणाम करतायत. हे प्रमोद सुपुगडे वाटतं, हे अमोल सुपुगडे वाटतं. येस अमोल सुपुगडे ना, तुम्ही पाहिला स्क्रीन वरती. मातीचं चुंबन घेतोय. फटका फसला. प्रशांत नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. प्रशांतला स्ट्राईक भेटली नाहीये. वॉट अ मॅच. 4 चेंडू 15. नक्कीच अगदी कॅच हातामध्ये शेवटच्या मुवमेंटला निसटली, परंतु अगदी जजमेंट जुळून आलं. आणि हा प्रेक्षक वर्ग बघू शकता.
वेळा प्रेक्षक वर्ग तानाजी होता आमचा. तदनंतर आपण पाहिलं तर अमोल दादा. वा 4 चेंडू 15 धावा 15 धावा 4 चेंडू 4 चेंडू 4 चौकार 4 चौकार 4 चेंडू 4 चेंडू 3 षटकार 3 षटकार 4 चेंडू अशी मॅच आहे. वॉट मॅच यार. हाय व्होल्टेज याला बोलतात. हाय व्होल्टेज मुकाबला कलगीतुरा तुतुमे में रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच. एका साईडला जिंकण्याचा आनंद दुसऱ्या साईडला हारण्याची भीती. या दोघांच्या मध्ये आपली बिचारी खेळपट्टी. यावेळी फटका फसला जातोय. प्रशांत नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. प्रशांत नॉन स्ट्राईकलाच उभा आहे. तुम्ही काय खेळलात हे महत्वाचं नाहीये भाऊ. तू आता काय खेळणार हे प्रेक्षकांना बघायचं आहे. प्रशांतचं खेळला तर तो राजा आहे. त्यानं राजपण केलं ते मागील मॅच मध्ये. आता तो काय करणार हे प्रेक्षकांना बघायचं आहे. 3 चेंडू पण 14 धाबा 3 चेंडू. मॅच ऑन आहे आशिष. नक्कीच मगाशी तेच झालं सर, कारण पहिले 2 ओव्हर तो नॉन स्ट्रायकर एंडलाच उभा होता आणि शांत होता. 17 बॉल तो नॉन स्ट्रायकर एंडला होता. आता मॅच मध्ये काहीतरी व्हायला पाहिजे, चमत्कार व्हायला पाहिजे आणि तेच संघ मालक देखील डोक्यावरती आता हात लावलेत. काहीतरी चमत्कार हवा. 3 चेंडू 14 धावा. गुलालाच्या पिशव्या खोललेत. काहींनी फटाके खोलून ठेवलेत. माचीस फक्त बाहेर काढलाय. फक्त आता 3 चेंडू बाकी आहेत. वॉट अ मॅच. 3 चेंडू 14. महत्वाचा चेंडू या मॅचचा. सिली पॉइंट उभा आहे आणि सिली पॉइंट नंतर स्लिपच्या खेळाडू आता बॅकवर्ड पॉइंटला उभं केलंय. 3 चेंडू आणि 14 धावेची गरज या मॅच मध्ये. ओहो फसला गेला. प्रशांत नॉन स्ट्राईकला उभा आहे. भूलो मत. प्रशांतला या मॅच मध्ये पायामध्ये बेड्या टोकल्या. प्रशांतची विकेट घेता आली नाही तरी त्याला नॉन स्ट्राईकला उभं करणं महत्वाचं होतं. वॉट अ मॅच. आत्ताच फटाके लावलेत. वा हे वेडे प्रेक्षक आहेत. तानाजी भाऊ हा ऐकणार नाहीये. तो क्रिकेट वेडा आहे. फटाके लागलेत. 2-13 लागले फटाके. रुको जरा. मोये मोये जर झालं तर दुसरी माळ आणणार कोण हेही बघायचंय. अगदी आगाज अच्छा तो अंजाम अच्छा होगा. अजूनही मॅच संपलेली नाहीये. 2 बॉल 13 धावांची गरज. एका दुसरा नकारात्मक बॉल आला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा ट्विस्ट निर्माण होऊ शकते. 2 चेंडू 13. प्रशांत नॉन स्ट्राईकला पहा. खान अगदी कमरेवरती हात ठेवून शांत उभा आहे. तो हतबल आहे आणि आता तानाजीला अगदी एन्जॉय करताना. वा फटका तर खेळून काढला. धाव घेतली जाईल का. चेंडू चौकार जातोय पण कहाणी अभी बाकी आहे. कहाणी अभी बाकी आहे. वॉट अ मॅच. आता शेवटचा चेंडू बाकी आहे. मी तमाम प्रेक्षकांना विनंती करेल एकदा पाटण तालुका प्रीमियर लीग साठी टाळ्या होऊन जाऊ दे. शेवटच्या बॉस जिंकला. मुकादम जिंकला. पैसा वसूल. कर्जबाजारी होऊ पण नाट पूर्ण करू. तुम्हाला नाईट स्पर्धा खेळायची होती खेळवली. आजचं स्वप्न पूर्ण. आता पुढच्या स्वप्नाच्या मागे आम्ही लागणार. ही पाटण तालुका RSA मैदान गोटवली संपूर्ण ग्रामस्थ त्यांचा आभार व्यक्त करतो. अनिकेत दादाचा आभार व्यक्त करतो. या मैदानामध्ये खेळण्यासाठी संधी दिली. खूप आतुरतेने वाट पाहिली PTPL चषकाची. खूप आतुरतेने वाट पाहिली PTPL चषकाची. खूप धरला धीर पण शेवटी जिंकले. जिजा टायगर टीमचे हे शूरवीर. जिजा टायगर टीमचे हे शूरवीर. व्हॉट अ सेलिब्रेशन. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका मित्रांनो, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि तो इतिहास घडून दाखवलाय. आज संपूर्ण पाटण तालुका जिंकलाय आणि जिजा टायगर ही जिंकली आहे आणि ही जिजा मैदानाच्या आतमध्ये 2 रनांनी 2 धावांनी हा सामना जिंकलाय. 2 धावांनी मात्र हा सामना मात्र जिंकलाय. पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये मेगा फायनल मध्ये आपण जर पाहायला गेलं तर जिजा टायगर, गणेश शिंदे, अक्षय पाटील आणि संपूर्ण हा चाहता वर्ग मात्र पाहायला मिळतोय. पाटण तालुका प्रीमियर लीग मध्ये मेगा फायनल मध्ये धडक आणि मेगा फायनलचा चॅम्पियन ठरलाय. या मॅच मध्ये जिजा टायगर अर्थातच धनाजी मस्कर यांच्या मालकीचा हा संघ. चला सर्व खेळाडूंना विनंती असेल की आपण व्यासपीठाच्या समोर यायचंय. आपण लगेचच पारितोषिक वितरण समारंभाकडे जायचंय.
चला सर्व अगदी प्रशांत डोळ्यामध्ये अश्रू आहेत. नॉन स्ट्राइक एंडला शांत उभा होता, स्ट्राइक का मिळाली नाहीये. चांगली लढत मात्र पाहायला मिळाली, अगदी चुरशीची लढत. शेवटच्या बॉल पर्यंत मात्र हा सामना गेला. मुकादम पाटण तालुका प्रीमियर लीगचे चेअरमन. चला या सर्व खेळाडूंना विनंती असेल, दोन्ही टीम या प्लीज. चला प्लीज टीम या. माने सरकार वेलकम.